संताजी घोरपडेंना घेण्यासाठी सारी तयारी कारभारी मंत्र्यांनी आणि त्यांच्या गटात सामील असणाऱ्या सरदारांनी पूर्ण केली होती. शंकराजी नारायण आणि खंडोबा बल्लाळ या दोघांना मात्र या कारस्थानाची पुसट अशी देखील कल्पना नव्हती. कुस्तीचा सुगावाही लागूच द्यायचा नाही याची खबरदारी प्रल्हाद शंकराजी नारायण आणि खंडू बल्लाळ यांचे खास मर्जीतले असणारे संताजी घोरपडे म्हणजेच निष्ठावान आणि स्वामी भक्त इमानी सेवक स्वराज्यप्रती संताजी घोरपडे यांची असलेली निष्ठा आणि वेळ प्रसंगी जीव धोक्यात घालून लढण्याची वृत्ती यामुळे ते प्रामाणिकपणे धन्याची सेवा करणाऱ्या मंत्र्याच्या डोळ्यात चांगलेच खुपत होते. मात्र रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांचे कधीच दरबारी कामात पटलं नाही. कारण शंकराजी नारायण वरचढ होऊ नये म्हणून प्रल्हादपंत आणि रामचंद्रपंत हे दोघेही सारखी चांगली सावधगिरी बाळगत असत. योग्य माणसाचे बळ छाटण्यात हे दोघेही तरपेचेच होते. जो वरचा ठरतोय त्याला मस नदीच्या कामातून बाजूला कसं सारायचं, मग त्यासाठी स्वराज्याच्या काय झळ बसेल हे त्यांना बिलकुल चिंता नव्हती. स्वराज्याच्या हितरक्षकाचा मुखटा तोंडावर ओढून फिरणारी ही माणसं मनातून एकमेकांचा द्वेष करत असत. मतलबीपणाचा ह्यांनी शिखर कधीच गाठलेला होता. प्रल्हादपंत निराजी आणि किशोरपंत पिंगळे सुंदर बाळाजी हे संताजी घोरपडेंचा नेहमीच राग करायचे. यांच्यावर दुःख धरून असा संताजींना वेळोवेळी केलेला अपमान ते विसरले नव्हते. मनातील द्वेषाला विजाला देत त्यांनी वारंवार त्याला खतपाणी घातलं होतं. उलटा डाव टाकायचे योग्य वेळेची वाट आतुरतेने ते सर्व विरोधक बघतच होते. प्रल्हादपंत निराजी स्वराज्याचे मुख्य प्रतिनिधी सुरुवातीपासूनच संभाजी महाराजांचा विरोध करून त्यांनी राजाराम महाराजांचा पक्ष उचललेला होता. प्रल्हादपंत राजाराम महाराजांच्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य राजाराम महाराजांनाच मिळावं अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी महाराणी सोयराबाई यांच्या मनात विष कालवलं. महाराणी सोयराबाईंनी आपल्या मुलासाठी म्हणजेच राजाराम महाराजांसाठी थोरल्या महाराजांकडून हिस्सा मागून घ्यावा आणि स्वराज्याचा भावी वारसदार म्हणून राजाराम महाराज निवडले जावेत असाच हेका प्रल्हादपंतांनी सोयराबाई साहेब यांच्या मागे लावला होता. राजाराम महाराज गादीवर यावेत यात प्रल्हादपंतांचा स्वार्थ होता. कारण थोरल्या महाराजांच्या काळापासून त्यांना लाचखोरीची चांगलीच सवय लागली होती. थोरल्या महाराजांना या गोष्टी माहीत असून ते त्याकडे कानाडोळा करीत असत. परंतु शंभूराजे लाचखोरींच्या गोष्टीत चव्हाट्यावर आणत असत. बहसदरीत स्वराज्याच्या मंत्र्यांना आलेले पाहताच आमचे लाचखोर मंत्री आले असं सर्वांसमोर बोलून शंभूराजे त्यांना खचित करत असत. संभाजीराजांना मंत्र्याची लाचखोरी कधीच खपत नव्हती. रयतेला लागून त्यांच्याकडून पैसा उकळणाऱ्या स्वराज्यातील मंत्री आणि अधिकाऱ्यांना त्यांना खूप राग यायचा आणि चीड देखील येत असत. संभाजीराजे छत्रपती म्हणून गादीवर जर आले तर आपल्याला लाचखोरी करून महसुलातील पैसा हडप करणे आणि मनमर्जीप्रमाणे स्वर वागता येणार नाही हे प्रल्हादपंत आणि इतर लाचखोर मंत्र्यांना चांगलेच माहिती होते. त्यामुळे राजाराम महाराज अल्पवय राजकारण आणि त्यातील बारकाई यांची त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे प्रल्हादपंतांनी सोयराबाई यांना अगोदरच आपल्या पक्षात ओढून घेतले होते. त्यामुळे राजाराम महाराज व सोयराबाई साहेब संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसूबाई साहेबांनी स्वराज्याच्या रयतेचा विचार करून राजाराम महाराजांना गादीवरती बसवले. राजाराम महाराज छत्रपती होताच हा प्रल्हादपंतांनी त्यांच्याशी सलगी साधली आणि त्यांना मुख्य प्रतिनिधीपदे मिळताच आपल्या पदाचा वापर करून दरभरात आपले वजन वाढवून घेतले. राजाराम महाराजांच्या खास मर्जीतले प्रल्हादपंत प्रतिनिधी बनल्याने दरबारातील रुबाब वाढला होता. त्यांच्या शब्दांना दरबारात किंमत होती. बिना पैशांनी त्यांनी कुणाचीच दरबारात बाजू घेतली नाही. राजाराम महाराजांच्या जवळ एखाद्या सरदाराची शिफारस जरी करायची म्हटलं तर अगोदर पंथांची भेट घ्यावी लागत असत. सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सरदारांना ही गोष्ट चांगलीच माहिती होती. म्हणून सगळे प्रल्हादपंतांच्या वाड्याचे उंबरे झिजवत असतात. परकीय दरबारातील वकीलसुद्धा हाच कित्ता गिरवत. प्रल्हादपंतांना नजराना मिळतात. अवघडातील अवघड पेच प्रसंग सुटकी तसेच सरशी निकाली निघत. मित्रच काय तर मोगली दरबारातील सेनांनीसुद्धा याच प्रकरणाचे प्रल्हादपंत जवळचे वाटत असत. जुल्फिकार खानाने प्रल्हादपंतांच्या मदतीने जिंजीसमोर तह करून माघार घेतली होती. सत्तेची सगळी सूत्रे हाती घेतल्यानंतर राजाराम महाराजांचा वरदस्त लाभलेला प्रल्हादपंतांना ललकारण्याची खूप मोठी आघाडी संताजी घोरपड्यांच्या हातून घडली होती.
प्रल्हादपंतांच्या वाड्यात संताजीचा विरोधी गट पडला होता. हनुमंतराव निंबाळकर, केशवपंत पिंगळे, सुंदर बाळाजी, धनाजी जाधव, नागोजी माने, नागोजींचा लेक सुभानजी, तसेच मोगलाईतून परत आलेले अमृतराव निंबाळकर, हनुमंतराव घोरपडे हे सगळे वाड्यातील सदरीवर बसले होते. सगळ्यांचे लक्ष मात्र प्रल्हादपंतांकडेच होते. आपल्या आसनांवरून उभे राहत प्रल्हादपंत हातात शेलाचा वेटोळा घालत प्रल्हादपंतांनी सर्वांकडे एकवार नजर फिरवली आणि पंत पुढे बोलू लागले. ज्या सदरेवर आमची अब्रू घोरपडे यांनी सर्वांसमक्ष उधळली, त्याच सदरीवर हा प्रल्हादपंत घोरपडे यांचा चांगलाच माज उतरवेल. हे ऐकताच अमृतराव निंबाळकर पंचास बोलणं ऐकून म्हणाले, मांडीवर थाप मारत बोलले, हो भले हो शाब्बास, म्हणून हसू लागले. पंत तुम्ही बत्ती द्या, आम्ही आहेस दार उघडायला. हनुमंतराव निंबाळकर मिशीला पीळ देत बोलले, ते सगळं ठीक आहे, पण हनुमंतराव महाराजांनी जर घोरपडे यांना पाठीशी घातले तर आपण सगळे तोंडावर पडू. केशवपंत हळूच आवाजात बोलले. केशवपंत म्हणाले, महाराज आमचा शब्द कधीच खाली पडू देणार नाहीत. घोरपडे यांच्या पक्षाचे कधीच नव्हते, कारण महाराजांचा जीव धनाजी जाधवांवर पहिला होता, म्हणजेच पहिल्यापासून होता. रामचंद्र पंत आणि शिफारस केली नसती तर आज धनाजी जाधव हे सेनापती असते. महाराजांची चिंता सोडा हो, आमचा सल्ला जुडवा होणारच नाही, आम्ही राजाचे हित पाहणारे सल्लागार, असे म्हणून कुस्तीतपणे हसत प्रल्हादजी पंतांनी आपल्या शेंडीला गाठ मारली. मागचा काळ आठवा, बुद्धीवर ताण द्या. तुमचे थोरले महाराज शिवाजी महाराज हे मृत्यू झाल्यानंतर त्यावेळी अण्णाजी दत्तूने पुढाकार घेऊन राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याची खटापट केली. संभाजी महाराजांना पन्हाळावर कैद करण्याचा डाव आखला. संभाजी राजांना कैद करणारच होतो, तेव्हा ते हंबीररावांनी खोडा घातला, सगळा डाव उधळला. तेव्हा हे घोरपडे कोणाची बाजू उचलून राजाराम महाराजांना बाजूला सारून संभाजीराजांना तख्तारूढ करण्यात हेच घोरपडे सर्वांच्या पुढे होते ना. शंभूराजांना संगमेश्वरी मुघलांनी कैद केल्यानंतर आम्ही राजाराम महाराजांना कैदेतून मुक्त केलं आणि तथ्थावर बसवून, त्यामुळे सुद्धा या घोरपडेंनी बाळशाहू महाराजांचाच पक्ष उचलून धरला होता. 2 वेळा ईश्वराने यांना संधी दिली, पण घोरपड्यांनी संधीचे सोनं करण्याऐवजी त्याची माती केली. देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, अशी गत घोरपड्यांची झाली. मग राजाराम महाराजांना त्यांनी 2 वेळा विरोध केला होता, तर महाराज बरे हो आता शांत बसतील, असं बोलणं करून प्रल्हादपंत आसनावरती बसले. मग महाराज जरी शांत बसले तर तुम्ही त्यांना शांतचित्ताने थोडंच बसू देणार आहात का, असं पंत केशव यांनी टोनके मारत बोलले. हे सगळेजण बसलेले खळखळून हसू लागले. प्रल्हादपंत आपल्या हाताने शेंडीशी खेळू लागले. स्वतःचाच त्यांना हेवा वाटू लागला. शेंडीशी खेळता खेळता ते बोलू लागले, अरे केशवा, घोरपडे आमचे सोयरेक ना वैरी, घोरपडे आमचं वतन हडप केलं आणि आमच्या शेताचा बांध फोडला, त्याच्याशी वैर कशापायी करायचं आम्ही. शंभूराजाच्या संगतीने ती बिघडले. तेव्हा काय बिघाड केला व शंभूराजाच्या संगतीने, असे केशवपंत म्हणाले. तेव्हा प्रल्हादपंत बोलले, अरे केशवा, बिघाड करणे म्हणजे हा संताजी घोरपडे शंभूराजाचा कित्ता गिरवू लागले. मंत्री आणि कारभाऱ्यांना कवडीचाही भाव द्यायला नाही, त्यांना कायमच दुश्मन द्यायची समज होता की स्वराज्य हे तलवारीच्या बळावर, तर आता तुम्हीच बोला. स्वराज्यातील महसूल, राजकारण यांचं ज्ञान असलेले जाणकर आणि ज्ञानी माणसं नसतील तर राजाला या राज्याचा गाडा नीट हाकता येईल का. आणि चुकूनही राज्यकारभार तसाच करण्याचा प्रयत्न केला तर राजाला आणि राज्याला निभाव लागेल काय. प्रल्हादपंतांनी संताजी घोरपडे यांची चूक सर्वांसमक्ष मांडली, पण सेनापती संताजी घोरपडेंना जाळ्यात पकडण्यासाठी पंथांनी जाळं तयार केलं होतं. रामचंद्र पंथांनी त्यांचं पाठबळ होतंच, त्याचबरोबर अमृतराव निंबाळकर, नागोजी माने, सुभानजी माने, हनुमंतराव निंबाळकर हे सुद्धा हत्यार पारजून तयार होते. पण त्यांना एकच काळजी होती, वेळ बघून गोट बदलणाऱ्या या दलबुद्ध लोकांवर राजाराम महाराज किती विश्वास ठेवतील. परंतु धनाजी जाधवांसारख्या रणधुरंधर या फळात उतरला असल्याने पंताजीची काळजीच मिटली होती. पण त्यांच्याकडे नजर टाकत अमृतराव आपल्या आसनावर उठून उभा राहिला आणि आयुष्यात बोलू लागला. मोगलांशी शिल्लक पांघरण्यासाठी हमीउद्दीन खानाबरोबर हात मिळवणी केली आहे. घोरपडेने आमच्यावर घातलेले आळ चुकीचे आहे. लबाड बोलतेत घोरपडे. आम्ही या तख्ताला आमची इमान व्हायचा
या आमचा पराक्रम बघून छान घोरपडे आमच्यावर जळतात. त्यांच्या मनात आमच्याविषयी ईर्ष्या पैदा झाली आहे, असं म्हणत अमृतराव हवेत हातावर करू लागले. अमृतरावांचे बोलणं खंडोबा बल्लाळ वाड्याच्या ओसरीवरून ऐकत होते. अमृतरावांचं बोलणं चालू असताना त्यांच्या पाठीमागे येऊन उभे राहिले. त्यांना भानच नव्हतं. वाड्यातील सरदेवर खंडोबा बल्लाळ आले आणि ते बोलू लागले, अहो अमृतराव, एवढा द्वेष बरा नव्हे. स्वराज्याचे सरसेनापती आहेत संताजीराव. या गोष्टीचा विसर वगैरे तर पडला नाही ना? तुम्हाला कसले कौतुक करतोय तू बल्लाळ? मजूरपणाने सगळे सरदार आणि कारभारी वैतागलेले आहेत. सेनापतीच्या पटकन वागण्याने सगळे हवालदार झालेले आहेत. तुझ्या डोळ्यावर घोरपड्यांच्या प्रेमाचा पडदा पडलाय, त्यामुळे बाकीच्या लोकांचा त्रास तुला दिसत नाही. अरे इथे जमलेले सगळ्यांनी एकच फिर्याद आहे आणि सगळ्यांचा आरोप देखील एकच आहे. संताजी घोरपडे प्रल्हाद पंत खंडोबा बल्लाळच्या खांद्यावर हात ठेवत बोलले, बस करा प्रल्हाद पंत. घोरपडे यांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करू नका. घोरपड्यांना आरोपीही ठरवून मोकळे झाला तुम्ही. आपल्या दह्याला सुद्धा आपला बचाव करण्याचा हक्क असतो. घोरपडे तर स्वराज्याचे सरसेनापती आहेत. एवढे सुडाने पेटणे बरे नाही पंत. खंडोबल्लाळ संतप्त होऊन हमरेतुमरीवर आले. रागाने आदळआपट करायला लागले. खंडोबा बल्लाळच्या बोलण्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केले. प्रल्हाद पंतांनी आपल्या मिठासवाणीने साखर पेरून सरदेवरील सर्व सरदारांना आपल्या बाजूने ओढले होते. सगळे सरदार आणि कारकूर प्रल्हाद पंतांच्या कह्यात येतात. प्रल्हाद पंतांना स्वर्ग 2 बोट उरला होता आणि संताजी घोरपडे यांची विरोधक हाताला पेटलेले पाहून खंडोबांना उद्या दरबारात घोरपड्यांच्या दिशेने येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्याची भीती होती. एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये मन संताजी घोरपडे यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारस्थानाला तयार होऊन म्हणून अमृतराव हवेत